नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज वकिलांना भेटायला आलेले असतात. ते वकिलांना सांगतात, आपण इंदूची काळजी कशी घेऊ शकतो, यावर उपाय म्हणून मंदिराच्या ट्रस्टकडून काही करू शकतो का, असं ते वकिलांना विचारत असतात. वकील म्हणतात, कसं व्यंकू महाराज, मंदिराच्या ट्रस्टचं आणि इंदूच्या नावे असलेल्या मालमत्तेचं या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाही आहे. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ज्यांच्या नावे जमीन असते ते आपल्या वारस व्यक्तींचे हक्क अबाधित राहावेत यासाठी तरतूद नक्कीच करून ठेवतात. म्हणजेच बघा, इंदू सध्या मायनर आहे, म्हणजे ती संज्ञान नाही आहे. तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीसाठी कस्टडी नेमला जातो. पण इंदूच्या बाबतीत ही तरतूद आपण करूच शकतो. व्यंकू महाराज म्हणतात, म्हणजे थोडक्यात आपण मंदिराच्या कमिटीकडून काहीच करू शकत नाही. वकील म्हणतात, अगदीच मंदिर समिती करू शकत नाही, पण आपण मंदिरास सांभाळण्यासाठी जसा ट्रस्ट असतो ना, तसंच इंद्रायणी संज्ञान होईपर्यंत ती जमीन सांभाळण्यासाठी एखादा प्रतिनिधी मंडळ किंवा कस्टडी नेमू शकतो. म्हणजे एखादा माणूस किंवा 2 ते 3 माणसंसुद्धा असू शकतात. ही प्रोसेस जरा किचकट आहे, पण आपण करू. आपण याच्यावर काम करूया. इंद्रायणी संज्ञान होईपर्यंत हे सगळे अधिकार कोणाकडे राहतील, ती माणसं मात्र तुम्ही स्वतः ठरवा. व्यंकू महाराज विचारात पडतात. इकडे इंदू रस्त्याने पळतच जात असते आणि एका माणसाला जाऊन धडकते. तो माणूस म्हणतो, अहो इंद्रायणी, काय करताय तुम्ही, पडाल, सांभाळून जरा. तेवढ्यातच गोपाळ मागून पळत येतो. म्हणतो, इंदू देवी, अहो असं काय करताय, भक्तांना तुम्ही दर्शन दिलं पाहिजे, असं म्हणत तो खाली बसतो. इंदू म्हणते, गोप्या, बास झालं हा, मस्ती खूप झाली. गोपाळ म्हणतो, अहो पण तुम्ही दर्शन दिलंच पाहिजे ना. तो तिच्या पाया पडतो खाली बसून आणि म्हणतो, इंदू देवी की जय. इंदू म्हणते, आशीर्वाद पाहिजे का, देते, थांब. मग इंदू त्याच्या डोक्यावर हात ठेवायला जाते आणि मग त्याचे केस विस्कटते. त्याचा इनशर्ट काढून घेते आणि गोपाळ तिच्याकडे रागानेच बघतो. इंदू म्हणते, आशीर्वाद पाहिजे ना, मग घे, दंडवताचा दंड. गोपाळ म्हणतो, इंदे चिंदे, आता तुला सोडतच नसतोय मी, थांब, असं म्हणत तो तिच्या मागे मागे पळत जातो. थांब थांब म्हणून इंदू पुढे पळत असते. थोडं पुढे गेल्यावर इंदूला तो पकडतो आणि त्यांची मस्ती सुरूच असते. तो तिच्या केसांची रिबीन काढून घेतो. इंदू ती घेण्याचा प्रयत्न करत असते, पण तो काही तिला देत नाही. त्याने ती रिबीन डोक्याला बांधलेली असते. तेवढ्यातच तिथे आदू येतो. तो दोघांना बघतो आणि म्हणतो, अरे दादा आणि इंदू खेळतायत. तो जायला निघतो, पण त्यांच्याकडे नाही जात. तो तिथेच थांबतो. म्हणतो, त्यांचं दरवेळीच आहे, ते मला कशातच घेत नाहीत, मी पण आता जाणार नाही स्वतःहून, कट्टी त्यांच्याशी. आणि मग मागच्या दिशेने तो जाऊन बाहेर जातो. इकडे गोपाळ आणि इंदूची मस्ती चाललेलीच असते. गोपाळ काय तिला ती रिबीन देत नसतो. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आनंदी किचनमध्ये डायनिंग टेबलवरती डोक्याला हात लावून बसलेली असते. तेवढ्यातच तिथे सुशीला येते. ती आनंदीला म्हणते, काय झालं मोठ्या बाई. आनंदी म्हणते, तू आण तुझी भाशी, तुझ्या उरावरती येऊन बसलाय माझ्या तुम्ही दोघी, श्वास पण घेऊन देणं मला, इतकं मुश्किल केलंय तुम्ही मला जगणं. हां, पाहते काय अशी, आता जा, गोठ्यामधली सगळी कामं करून घे, गोठा साफ करून घे, जा. सुशीला तिथेच उभी असते. ती काही जात नाही. आनंदी म्हणते, काय किती उशीर, हां, एरवी तर उशिरा येतेच, आज तर कहरच केलायस तू. आता जोपर्यंत मी सांगत नाही ना, तोपर्यंत कामच करायचे नाहीत असं ठरवलंयस का तू. सुशीला मानेने नाही असं म्हणते. आनंदी म्हणते, नाही ना, जा, कामं कर. सुशीला तिथून निघते, पण पुढे जाऊन थांबते आणि माघारी येते परत. आणि ती खुर्चीवर जाऊन माझ्यातच आनंदीसमोर बसते आणि म्हणते, अशी शेठाणीसारखी माझ्यासमोर काय बसली आहेस. आनंदी तिला असं बघून म्हणते, हां, हिंमतच कशी झाली गं, कोण समजतेस तू स्वतःला. सुशीला माझ्यातच म्हणते, मोठ्या बाई, आता मी शेठाणीच आहे. काय आहे ना ही खुर्ची, हे टेबल, तुमचं हे घर, तुम्ही ज्या घरामध्ये बसलाय ना, त्या घराखालची जमीन ही आमची आहे. आनंदी म्हणते, तुमची. सुशीला म्हणते, हा, आमच्या इंदूची, इंद्रायणी सोपानवाडीकरची. मोठ्याबाई, मी शेठाणीसारखीच बसले, कारण आता मी शेठाणीच आहे. सुशीला शेठाणी या घरची खरी राणी आहे. आनंदी रागातच तिच्याकडे बघत असते. मग अचानक ती हसायला लागते जोरजोरात आणि म्हणते, सुशेले, हां, किती विनोदी बोलतेस अगं तू, असं बोलशील ना तर थोबाड दुखायला लागेल माझं. आणि ती हसतच असते. म्हणते, सुशीले, सकाळी सकाळी काय नवटक मारून आलीस की काय, तू परत असं बोलशील ना तर कानच सुजवीन तुझं. सुशीला म्हणते, का, माझं का कान सुजवाल, मी काय चुकीचं बोलले का. काल व्यंकू महाराज स्वतः म्हणालेत की ही सगळी जमीन इंदूच्या मालकीची आहे. आनंदी म्हणते, हां, बोलले ना, मी कुठं नाकारतेय, बोलले ती की ही जमीन इंद्रायणी सोपानवाडीकरची आहे.
पण त्याच्यामध्ये तू शेठाणी असल्याचा काय साक्षात्कार झाला ग तुला? हा, नाव काय आहे तुझं? सुशीला म्हणते सुशीला दत्तात्रय शेलूकर. आनंदी म्हणते सासरकडचं शेलूकर, माहेरकडचं कसपटे. मग आता मला तूच सांग, तू शेठाणी कशी काय ग झालीस लुबरे? सुशीला घाबरतच म्हणते ते आत्या. आनंदी म्हणते काय आत्या? लांबची आत्या आहेस तू. या पोरीनं स्वतःच्या आईबापाला गिळलं तेव्हा तू इथं आलीस, हाताला काहीतरी लागेल म्हणून हावरटासारखी. मग आता सांग, कुठल्या अधिकारानं माझ्यासमोर फणा काढून बसली आहेस तू? चल उठ, असं म्हटल्यावर सुशीला घाबरूनच उठते. आनंदी म्हणते आणि या जागेवर ज्यांचा ताबा आहे ना ते असेच मुकाट निघून जातील काय? कोर्ट कचेरी लिखापडी झाल्याशिवाय ही जमीन इंदूची होत नसते. आणि ज्या पोरीचे खायचे वांदे आहेत ती कोर्ट कचेरी कशी करणार? तेव्हा उगाच दात आल्यासारखं वागू नकोस. तुझं दात पाडायला ही मोठी बाई समर्थ आहे. माझ्या बाजूनं राहशील तर फायद्यात राहशील, नाहीतर कधी कसपटासारखी उडून जाशील, तुझं तुलाही कळणार नाही. हां. सुशीला लगेच रडतच आनंदीचे पाय पकडते. म्हणते चुकलं मोठ्या बाई, पुण्यांदा असं नाही होणार. आणि ती हात जोडून म्हणते. आनंदी म्हणते आता कशी लाईनीवर आलीस? यापुढं माच करायचं नाही. चल निघ आणि गोटा साफ करून घे, पळ. इकडे आनंदी तिथून रागातच उठून त्यांच्या रूममध्ये जाते. अंताजी त्यांचं आवरत असतात. अंताजी तिला म्हणतो आनंदी काय झालं? आनंदी चिडून त्याच्या अंगावरच जाते. म्हणते हे सगळं तुमच्यामुळं झालंय, तुम्ही केलंय. अंताजी म्हणतो काय झालंय आनंदी? आनंदी म्हणते मी नको नको म्हणत असताना तुम्ही त्यांना आत घेतलं, त्या लोकांना आश्रय दिला, तुमच्यामुळे झालंय हे समजं. आणि ती त्याला बेडवर ढकलून देते. मी म्हणत होते ना तुम्हाला. आणि ती माणसं पलटली आहेत. ती सुशीला कालपर्यंत मी टाकलेल्या तुकड्यावर जगत होती. उठ म्हणलं की उठायची, बस म्हणलं की बसायची. आज ती सुशीला माझ्यासमोर खुर्चीवरती येऊन बसली. माझ्याकडे डोळ्यात डोळे घालून बघत होती. माझ्याकडे डोळे वटारून बघत होती. तुमच्यामुळं सगळं झालंय. अंताजी म्हणतो एवढा माज आलाय तिला? आनंदी म्हणते एवढंच नाही, ती काय म्हणाली माहिती आहे का तुम्हाला? मी आता तुमची मोलकरीण नाही, मी मालकीण आहे या घरची. ही सुशीला या घरची खरी राणी आहे, कळलं का तुम्हाला? तुमच्यामुळे झालं हे सगळं. अंताजी दिग्रसकरांच्या बायकोला ती रुबाब दाखवत होती. मग तो तिला तिथं म्हणतो की तिला तिथल्या तिथं ठेचायचं ना, असं अंताजी आनंदीला म्हणतात. आनंदी म्हणते तुम्हाला काय वाटलं मी काय तिला ठेचलं नसेल? तिथल्या तिथंच ठेचलं तिला. आज ती सुशीला मला माज दाखवती, उद्या ती इंदी घरची मालकीण समजून मला माज दाखवायला लागली तर काय करायचं? याचा विचार केलाय का तुम्ही? अंताजी घाबरतो. तो म्हणतो काय नाही होणार. मी मुंबईचा मोठ्यातला मोठा वकील बघन आणि ह्या केससाठी आपल्या वाटीची जमीन सुईच्या टोकावर मावल एवढी सुद्धा तिला मिळू देणार नाही. पार इडीपाशी करून टाकन मी तिला. अंताजी दिग्रसकर म्हणतात मला खानदानी आहे पण उगय का? इकडे पराग हातात काठी टेकत टेकत दिग्रसकरांच्या वाड्याबाहेर आलेला असतो. मागून इंदू त्याला हाक मारते पराग दादा, आणि पळतच त्याच्या जवळ येते. इंदू परागला म्हणते तू इकडे काय करतोय? काय काम होतं का? पराग म्हणतो तुम्ही विसरलात पण का? अहो कालच बोललो ना तुम्हाला की मी घरी येईन म्हणून, बघा आलो सुद्धा. इंदू म्हणते अरे पण तू एकटाच? पराग म्हणतो मग अजून कशाला कोण पाहिजे? इंदू म्हणते लग्नाची बोलणी करण्यासाठी आई बाबा पाहिजेत ना. पराग म्हणतो हो तुमचं बरोबर आहे, पण आमचे आई बाबा तिकडं अमरावतीत राहतात आणि तिकडचं सगळं काम आवरून इथं यायला उशीर होईल म्हणून त्यांना मी काही सांगितले नाही. हां तेवढं डॉक्टर रणदिवेंना सांगितलं होतं. इंदू म्हणते मग ते कुठं आहेत? पराग म्हणतो पण त्यांच्या आईची तब्येत जरा बिघडली म्हणून त्यांना तिथंच थांबावं लागलं. पण आता मी आहे ना, मीच माझ्या लग्नाचा करता करविता, एकटा तर एकटा, त्याला काय होतंय? इंदू म्हणते अरे तू एकटा कसा आहेस? मी आहे ना तुझ्यासोबत, तू एकटा नाही आहे, आपली टीम आहे, मी तुझ्या टीममध्ये आहे. असं म्हणत ती त्याचा हात धरते आणि त्याला आतमध्ये घेऊन जायला निघते. पराग म्हणतो नाही नको, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. इंदू म्हणते अरे त्रास कसला? मेन माणूस म्हणला ना तुझ्यासोबत आहे की आहे, चल. असं म्हणत ती परागला आत घेऊन हात पकडून घेऊन जाते. आणि इकडे अंताजी आणि आनंदी बाहेर सोफ्यावरच बसलेले असतात. अंताजी आनंदीला म्हणतो आनंदी सुशीलेला बोलाव. ती बोलवायला जातात असते तोच तिला पराग आणि इंदू घरात येताना दिसतात. इंदूने त्याचा हात धरलेला असतो आणि ते दोघे आत येत असतात. नंतर आत आल्यावरती तो इंदूचा हात सोडवतो आणि पुढे जातो. आनंदी म्हणते अहो ही माजुरडी घराची मालकीण ह्या औषधकुट्या भिकाऱ्याला हाताला धरून घेऊन आली आहे. इंदू म्हणते मोठ्या बाई पराग दादा भिकारी नाही आहे, तो काम करतो. मोठ्या बाई जोरातच ओरडतात. अय गप. अंताजी तिचा हात धरतात आणि तो म्हणतो थांब. तो तिथून उठून परागजवळ जातो. तो परागला विचारतो काय नाव तुझं?
पराग म्हणतो, मी पराग. आपल्या वाडीतल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रणदिवेंचा कंपाऊंडर आहे मी. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोलू? अंताजी म्हणतो, तुला काय बोलायचं आहे हे मला माहिती आहे. आल्यापावली परत जा, नाहीतर तिरडीवर जाशील. पराग म्हणतो, आत्ताच पोलीस स्टेशनमधून आलोय. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. तो म्हणतो, माझ्यासोबत जे काही झालंय ना ते कोणी घडवून आणलंय हे मला चांगलंच माहिती आहे. या सगळ्याचा मला हिशोब करता आला असता, पण म्हटलं जिथं नातं जोडायचं आहे तिथं तेढ कशाला ना, म्हणून मी तक्रार मागे घेतली. अंताजी हात जोडतो आणि परागला म्हणतो, उपकार झाले माझ्यावरती, तुम्ही तक्रार मागे घेतली. पराग म्हणतो, तसं नाही, मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय. हे बघा, मी तुमच्या मुलीला खूप सुखात ठेवेन. तिच्या सुखाच्या आड येऊ नका. मी तुमच्यासमोर हात जोडतो. माझ्या जे मनात आहे ना तेच तिच्याही मनात आहे. तुम्ही समजून का घेत नाही? अंताजी म्हणतो, माझ्या मुलीच्या मनातलं माझ्यापेक्षा तू जास्त ओळखतोस का? तिच्या मनात तुझ्याशी लग्न करण्याची जराशी जरी इच्छा असेल ना तर हा अंताजी तुमचं लग्न लावून देईल. आनंदी म्हणते, ओ काय बोलताय तुम्ही हे? अंताजी म्हणतो, नारायणीला बोलाव. आनंदी म्हणते, मी नाही बोलवणार. अंताजी स्वतःच हाक मारतो, नारायणी बाहेर ये. नारायणी रडतच बाहेर येते. मान खाली घालून उभी असते. अंताजी तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, नारायणी, हा डॉक्टर रणदिवेंकडे कामाला आहे. कंपाऊंडर आहे, पराग नाव आहे याचं. तर तो तुला लग्नाची मागणी घालायला आलाय. ह्यावर तुझं काय म्हणणं आहे? हां? पराग म्हणतो, नारायणी, सांगा त्यांना. तुमच्या मनात जे काही आहे ना ते सांगून टाका, घाबरू नका. अंताजी म्हणतो, बरोबर बोलतोय तो. जे मनात आहे ना ते स्पष्ट सांग, घाबरायचं नाही. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला